विधान परिषदेची निवडणूक महायुती एकत्र लढणार. अशातच भाजपनं आपले 11 उमेदवार जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 4 जागा आल्या. या 4ही जागेवरती एकनाथ शिंदेंनी उमेदवार जाहीर केले. विशेष म्हणजे ठाण्याच्या जागेसाठी भाजपनं ताकद लावली होती, मात्र ही जागा स्वतःकडे ठेवण्यात शिंदेंना यश आलं. त्यामुळे शिंदेंनी गड राखल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाणे, यवतमाळ, नाशिक आणि परभणीमधील उमेदवार शिवसेनेनं जाहीर केलेत. त्यानुसार ठाण्यामधून भव्याला पाठिंबा देत क्षितेश ठाकूर यांना शिंदे उमेदवारी देतील अशी चर्चा होती. मात्र भाजपसोबत झालेल्या चर्चेनंतर ठाणे आपल्याकडे ठेवत त्यांनी तेथून यापूर्वी आमदार असलेल्या रवींद्र फाटक यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. ठाण्यातील टेंभी नाका येथे आनंद आश्रमात खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते फाटक यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला. यासोबतच नाशिक मतदारसंघासाठी देखील शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच होती. मात्र शिवसेनेला हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यश आलं असून इथून एकनाथ शिंदेंनी विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार अनिल कदम यांच्यासोबत त्यांची लढत होईल. यासोबतच शिवसेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांना परभणीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून सईद खान ओळखले जात आहेत. ते परभणीमधील मोठे कंत्राटदार म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ते खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय म्हणून चर्चा होती. एका प्रकरणात ईडीकडून देखील त्यांची चौकशी करण्यात आली होती. सईद खान यांना उमेदवारी देत अल्पसंख्याकांना देखील शिवसेना प्रतिनिधित्व देते असा संदेश एकनाथ शिंदेंनी दिल्याची चर्चा आहे. यासोबतच एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांच्या पत्नीला देखील उमेदवारी दिली आहे. यवतमाळमधून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी संजय राठोड यांनी लोकसभेसाठी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते, मात्र त्यांना यामध्ये यश आलं नाही. बंजारा समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आपल्या घरात उमेदवारी देण्यामध्ये संजय राठोड यांना यश आल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.